आता बाई बाई ओशी आहे का ते पोरगी? काय हो हा एवढी आगो हा सुरीच्या मावणीत लागे ड्रेस घालून आली ती टी शर्ट आणि पॅन्ट. त्यात काय हो, तू नाहीच घालत काय? मी आता का काय काय लग्न राहिलो का? आता किती दिवस झाली एवढी मोठी पोरगी झाली आपल्या तर घरी चालते म्हणून मी घालते. मी का पाहुणे चालती तर चालती घालून. आज पहिले तू पाहिले आलते मोठे तुमचे आलते घरचे सगळे घेऊन इकडचे लोक तर मी अशी आलती का? मी साडी नव्हती घातली का? असं आणि मी आलतो त्यावेळेस कोण ना घालत जास? हे तो काय आहे आता तुम्ही तसेच येत जा आमच्या घरी नेहमी नेहमी. मग आता मी काय तुम्ही काय मला पाहिले म्हणून आले काय? तुम्ही तसेच येत जा मामाच्या घरी म्हणून. मग तेव्हा काय ठरलेलं होतं का आपलं लग्न? काही बी नाही. पण तरी बी तुम्ही इकडचे लोक आणले होते तुमचे इकडचे सोयरे आणले होते तर त्यावेळेस मी साडी नव्हती घातली का? काय तुम्ही ती पोरगी तर काही आहे बाबा हा एवढी आगाव. बाई बो काय म्हणते मला मोबाईल चालवायला आवडते, मला शॉपिंग आवडते, मला खाणं आवडते, करणं ते विचारलं नाही का तिले? आपण का गेलतो सांगून राहिले तर ती मजा म्हणून ऐकून राहिलो मी. काय करू नाही कुमारच्या तर पोरगी पसंत आहे बापा. तो भावाला काही अक्कल नाही, जे दिसली ते येऊ द्याच म्हणते. बरं आहे बापा डबलचा नेम घेतला ना. आता पोरगी पोराले प्रश्न विचारणार आहे म्हणजे पोरगी येईन पाहायले पोराले. खरंच काळ बदलला रे बापा. आपण इतक्या स्पीड न बदली वाटलं नव्हतं काही बापा रे. मुले तर मग आता नी दिले तर लय ट्रेन कर लागेल ना. माही पोरगी बी जाईन पोरग पाहिले नाही. मी म्हणू आज लोक लेख पोरगच येईन मा पोरीले पाहिले. जाऊ दे लेख बरा बदलला काळ. मी बी पोरीचा बापा बरा आहे चांगला आहे. बेकारच काम होईल आहे पिंकी. बेकार काम होईल आहे पाहिजो बा. आता मी एवढी आगाऊ पोरगी कशाला कुमारनं हो म्हटलं का? हो म्हटलं बा त्यानं. त्याला विचारलं ना. मी विचारलं त्याने. बाबा म्हणा तू विचार बा, तू आम्हाला सांगणार नाही बरोबर. दादा मी विचारलं म्हटलं का रे बाबू कसं वाटलं? तर मस्त बरं आहे म्हणजे पसंत आहे असं म्हटलं बा त्यानं. चांगली आहे असं मत त्यानं. तर भाऊच तर लागते बा पोरीपेक्षा जास्त. हा आता मामाचं लग्न किती मज्जा. मम्मी मी घोड्यावर बसणार मामाच्या समोर. मम्मी मला ना छान वाला परिवाला ड्रेस घेऊन देशील, एक शर्ट घेऊन देशील, एक लॉंग फ्रॉक घेऊन देशील आणि एक ना तो ओढणीवाला तो मी लग्नात घालेल ना मी. आता मामाचं लग्न मज्जा मज्जा. निधी मामाचं लग्न आता मज्जाच मज्जा. मीच कुरवडीन होणार. मीच मामासोबत घोड्यावर बसणार. काय हो माय बाई हे पाण्यानं तर काही लावलं पाहिजे. जसं काही उन्हाळा आहे का पावसाळा आहे काही कोणच नाही राहिलं. किती पाय 2-3 दिवस झाले अबाय 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 आहे म्हणे ना. हो ना माय बाई वाटतही नाही उन्हाळा चालू आहे म्हणून. कोणी म्हणेन का मे महिना आहे म्हणून. पाय बाई हवा काय सुटते ना बाय काय येते पाणी येते. काय बाई निरा नवलच आहे बाई. आता सगळं बिघडलं बाई. सगळं चक्रच बिघडलं. मे महिन्यात असं वातावरण काही पाहिलं होतं आपण. पाय ना आता जर उन्हाची तीर पडली सकाळून किती अंधारून आलतं. मी तर म्हणू का झडीच लागते माय बाई. आमचे तर गहू बी राहिले बाई आणायचे वावळाचे. किस्त काढायले वावरायला काही चांगलं नाही काही. हे वावर तपा लागत होते. वावर तपले असते तर पाणी यायला की चांगलं पिकते. आता वावर तपूनच नाहीत राहिले ना. काय मागच्या महिन्यात तपलं फक्त ऊन. या मे महिन्यात तर बाई वातावरण मंडपच आहे घातलेला. कुठे ऊन आहे. आता का जून महिन्यात तपीन का मग? काय बाई यानं अशानं काही बरोबर नाही ना. पावसाळा बी मग जर साक कमीच होईन बाई. काही म्हणतो ऊन नाही तपलं तर पाणी कसं येईन? बाय बाय कोण्या गावचे आहे तू पाहुणे? अरे बाबू मला वाटतं इकडून नाही जा लागत आहे बाय. इकडे अंगून जा लागते ना बाईच्या घरी. नाही इकडूनच जायला लागते. हे का हापशी आहे हापशी जोडून जायला लागते ना. मग सांगितलं ना बाईन फोनवर. मायना वडे दिसतात पाहुणे. बाबू बाय आहे का ते? विचार का ते घर विचार. बाई जिन्नरचं इंग्रजचं घर माहिती आहे का कुठे येतं? माय तुम्ही पुढे आल्या ते टाकी जोडून कल्ले की नाही बस टाकीच्या मागच आहे द्यायचं घर. लय पुढे आले तुम्ही इकडे. ओय सांगू माय असं का टाकी जोड आहे का पाण्याच्या टाकी जोड? हो तर ती विचारा कोणाली कोणी सांगते टाकीच्या मागच आहे द्यायचं घर. असं का बाई? सांग बाई आम्ही पुढे आलो. काय तुला म्हणू की नाही ना बाई इकडून गेल तुम्ही. त्या गावातल्या बाई आहेत ते काय कुठे सांगतात चालते टाकी जोड आहे म्हणतात. टाकी जोड पुसा कोणाले सांगते कोणी बी. हो बाई हो माय बाई. कोण होय मग जन्नत इंगळेच्या घरी म्हणजे त्या सुनीच्या मायारातले नाही तू? हो बरोबर आहे तेच असतील. तिची आई आहे वाटते ते. भाऊ आहे तिले. तिच्या भावाचं तर लग्न झालं मागच्या वर्षी. हिचं झालं महिन्याभर तिच्या भावाचं झालं. सांग एकाच वर्षी दोघं बहीण भावाचे लग्न झाले. महिन्याचाच फरक. तोच होता
कोणी विचार लागत होतं नाही. जाऊ दे ना, काय विचार लागते तेच असतील, तिचेच आई न तिचाच भाऊ असेल, नाही तर कोणच नाही रे. अहो जनार्दन इकडे तर अरे वा दिसलं आई बाई बाई दारातच आहे. काय बाई आम्ही लई गेलतो तिकडे बाई. काय सांगा मग, तुला गेले का पाय व माय, मला माहित नाही. आता तुम्ही खरकट पाणी फेकून घरात गेले, तुम्ही गेले रे पुढे, फोन कोण नाही गेला मग. हो ते बाय तिचीच मायन भाऊ आहे मी म्हणा की नाही. ते काय ते आले हसून राहिली, तिच्याच मायरातले आहेत. मायरातले आले की तरच एवढा हसा येते पोटाच्या बेंबी पासून. काय कशी खुश झाली, तिच्याच मायरातले आहेत व. हो माय भाऊ म्हणे माय किती बाग दिवसाचा येतो काही येते काय सांगा. झालं का पाणी भरणं, का दिवस रात्र पाणीच भरता हो बाय हो. बस झालं ना पाणी भरणं, पृथ्वीवरचं पाणी संपून जाईल ना. हो मग संपून जाऊ दे ना, मी भरून ठेवतो घरी मला. हो पाहिजा तुमच्या बायाचं तर काही सांगताच नाही येत, इतकं पाणी भरसान की पाणी संपून जाईल. हो रे देनू, पाणी संपेल भरून ठेवतो. कुठे चाललाय घाई गडबडीत. येतो पेढे घेऊन येतो. अरे बबड्या पास झाला ना. दहावीचा निकाल लागला ना, बबड्या पास झाला, पेढे आणायला चाललो होतो. हो माय बाई, हो का, हो निकाल लागला दहावीचा नाही. हो माय साजरा बरं झालं, पास झाला का बबड्या. किती भेटले रे भाऊ पर्सेंटेज. काकू त्याला 85% भेटले. माय बाई चांगले भेटले वा, 85 मस्त भेटले. हो चांगले भेटले. हो मग पेढे आणायला चाललो होतो, येतो ना घरी. हो येतोच आम्ही. मग काय तर चल बाई. ओ माय बकेट चाली ना, तू काढ ना माय बाई. घरी जात नाहीस का, काढ माय, मला बी लावू दे. चल मग बबड्याच्या घरी जाऊ, पेळा खायला भेटते ना. आजी आगे पेढा. का सारे बाबू, पास झाला का तू. पास झाला का. हो मी पास झालो. माय फार सुद, मग चांगल्या मार्काने झाला पास. मला काही कळत नाही, पण चांगले मार्क भेटले ना तुले. बरं झालं साजरं झालं. मग देवाजवळ ठेवला तुला घरी. हो आजी देवाजवळ ठेवला, आणला की तुला आणला. पाया लागू दे मला, पाया लागतो आजी. हो माय बाई, मोठा माणूस होय, मोठा साहेब होय. आबाजीचे लागतो ना पाया. आबाजी असते आज तर आबाजी लय हरिकाला असता, माझी पाठ ठोपटली असती. आजी मला 85% भेटले. आबाजी पास झालो मी 10वीत. हो रे बापा, लय हरिकाला असतात ते. आता येते आशीर्वाद देतातच तुला ते. हा आजी मग काय तर. आजी पेढे खाऊन घ्या. बापा इथले मोठे इथले नाहीत पाहिजेत, एक ठेव मला आणि बाकीचे ने वाटायले. एक घे तुम्ही यातला आणि बाकीचे ने तिकडे वाटायला लागतील ना. नाही लय मोठे आणले दादानं, हे तुलेच दिले आहे ना पूर्ण, हे खाय तू. सांग माय बाई, एवढे मोठे पेढे आता मुली एकलीले, बाकीचे का वाटत ना का गावात वाटणं जाय सगळ्याले वाट. वाटतं ना माझी, खाऊन घे तू ते. बाबू बबड्या थांब रे बाबू 2 मिनिटं. काय बाजी. धर बरं प्लेट. ऐक मी आली, थांब जो. लवकर ये, मला तिकडे बी जावं लागते पेढे वाटेले. आली ना बापा. काय हो ती ठेवले होते मी 10 रुपये, कुठे ठेवले. हे याच्यावर आहे तेच तर म्हणलं. हा धर हे घे. पैसे नाहीत पाहिजे आजी मला. अरे पैसे नाहीत ते आशीर्वाद आहे. पास झाला ना तू म्हणून दिले. जे काही खाजो, बिस्किट खाजो, चॉकलेट खाजो. घे, आज नाही नसतात म्हणत. दे. असाच अभ्यास करत राह. तो माय बापाले लय वाटते तू शिकला पाहिजे म्हणून. चांगला शिक साजरा. पिंकी ते सासू कुठे आहे व. अंदरच आहे ताई. अमाय बाई मी काय म्हणत होती व. काय म्हणता वहिनी. मी म्हटलं माय तुम्ही ऐकलं का, ते पोरगी म्हणतात साडीवर नव्हती आली म्हणतात. नाही पॅन्ट बदल्यावर चालती बाई पाहुणीत. म्हणते मला मोबाईल चालवायला आवडते, मला शॉपिंग करायला आवडते, मला खाणं खायला आवडते. करीन कोण तिचा मावसा. काही करायचं नाही, आवड कायची नाही. मला खायला आवडते, मला मोबाईल चालवायला आवडते, मला शॉपिंग करायला कायचे काही चांगले म्हणते पाहुणे येते पोरीनं. कशी हो माय तुम्ही तर मला लय साजरे आहे माय तिची माय असेल तिच्या बाप तसा. बापही भला तिथं आलाय म्हणतात. नाही व वहिनी, आता आजकालच्या पोरी तशाच राहतात. आजकालच्या पोरी भल्या फटाकड्या आहेत, त्या काही आपल्या सारख्या नाहीत. राग याला तरी मनात दाबून धरतील, जे आहे ते स्पष्ट बोलतात. तसं काही नाही. आता आजकाल तर माय मोबाईल पाहणं, शॉपिंग करणं, खाणं हे कोणाला नाही आवडत. तेच आवडतं समजायले. करणं नका सांगू, खाणं सांगा. पण ते म्हणायला नाही पाहिजे मला तिथं पाहुण्यात नव्हतं म्हणा लागत तसं. पण जाऊ द्या ना, स्पष्ट बोलते. स्पष्ट बोलते, लपत नाही काय. मग पण पोरगी साजरी आता कुमारले पसंत आली म्हणते ना. माती खाय बेडरले कुठे अक्कल आहे व. काही म्हणते पसंतच आहे बिनडोक्षाचा.
हा काय तिची का गोरी चांबडी आहे का चटाकत आहे चांबडीले? हा काही काही दर्शक ढंग रंग काही नाही ना. डोळ्यात पायला फॉल्ट आहे चालली मोठी अबास काय करते बेरक्या डोळ्याची. हा पाहिला तर माय बाई तोरा दुनिया भरायचा बापही जरा तिथालच आहे म्हणतात. तर ती पाहुणे तिच्याने आमच्या घरचे येले वावर एवढंच आहे का बाहेर टाकली तर तेवढंच आहे काय त्याला का आम्ही का खोटं म्हटलो का? अहो माय बाई एवढं काय राग माना लागते. आजकाल आता काळ बदलला. पहिले पोरावाले हिडगावत आता पोरीवाले हिडगावतात. त्यात काय झालं आता? तसं नसते बाई. त्यात काय झालं किती म्हणलं तरी जराशी नमती बाजू असलीच पाहिजे. बाईच्या अंगात नम्रता नसली नमती बाजू नसली तर गरडोक्षर घेईन ना ते. बरी माय भावजाईची शकीन साजरी. लय वाय करते. आता सुनतो अशी भेटते की पाहूनच घ्या. मै भावजाई आता लटर लांबते. कारण सुनत बाई माधुरी दीक्षित बसली टॅक्सीत आणि हागली मॅक्शीत अशीच आहे बाई होणी ना. अहो वहिनी भलत्याच भेटा माय तुम्ही. आम्ही लय गरीब भेटलो तुम्हाला म्हणून तसं वाटते. अहो माहिती लोक गरीबच आहेत काही नाही तर बाप जरसा अळाणी आहे. अळाणी असल्याच्यानं बोलते तसं. सुशिक्षित माणसाचा आणि अळाणी माणसाचा फरकच पडते. नाही ना बाई वंश एकलंच पोरग आहे. हे जर तिथाल भेटली तर काय करावं माय? तुमच्या पोराच्याच तर पसंत आहे माय बाई. मग आता काय करावं माय बाई? मग घरी तर त्यानं दोन खेप विचारलं दिली कुमार सांग बाबू कसं काय. आता सकाळी अजून विचारलं जाते त्याला शांततेनं. आल्या तर त्यानं होच म्हटलं ना पाहिलं नाही काय तोंड घेईन. खुश होतं तुमचं पोरग. त्या माती खाय भेट राहिले कुठे अक्कल आहे मलाच बोल लागीन त्याच्या संग. सुसरंजी सारखं पडलं अशीन कुठे बातच झपते ते. विचारतो बाई याले काय अक्कल आहे. इतकी ती ताल पोरगी माय बाई काय कामाची गोट. आत्ता माय भाऊजाई अशी सरके होती ना तर लांबते. अशी सून भेटते खज्जाल की घेणं मत रात्रीची नाही दिवसाची जपूड होते. सांगडा तुले तू डबल नेम घ्यायचं कसं काय पोरगीचं कसं वाटलं तुला बरी वाटली का घ्यायचा का डबल नेम? पोरगी तर चांगली आहे चांगली. तुम्ही पाहायला याला होतो बाप्पू. मी पाहायला इकडे पोरगी मग आता काही आलो नाही त्या रोजी. तुला पोरगी तर पसंत आल्यावर काय पाहा लागते. पसंती तुही महत्वाची. आम्ही का हाऊस मागून अक्षिदा टाकेले. पोरगी तर चांगली आहे फक्त जराशी स्पष्ट बोलते. चांगली स्पष्ट बोलते. बर मग सांग का बाबाले डबलचा नेमाचा हो म्हणून सांग का तुला कोण होकार जसा. हो सांगा हो. हे इकडला शिवार मग तुमचाच का बापू? हो गड्या ते पोळीत आहे ते आपलं आता येऊन काळाचा विचार चालू आहे. पोळीत आहे ते पहिले ढोरं गिरं होते लय जसं तर ते चारायले म्हणून हो ठेवायला होतं पण आता उंदा काढतो म्हटलं ते. आता जेसीपीनं हे झाडं गिळं काढून टाकतोय काही तर असं सपाट करतो. वाईटी देते तेवढंच वावर 1.5 एकराच्या आसपास आहे म्हणलं हे. बापा लय आहे हो. मग काळान राजू मग काय तर जमिनीचे भाव किती गेले लय गगनाला भेटले ना जमिनीचे भाव. बरं ते जाऊ दे जमिनीचे भाव जाऊ दे कुकडे. डबलच्या नेमचं सांगू ना मग मी हो म्हणून तो होकार आहे ना पसंती आहे ना. नाही कसं सोयऱ्यातलं काम आहे बाबू. आता डबल नेम दिला की मग आता डबल कसं एक तो हजार असंही कारण सांगायला नाही की जवाई नाही म्हणते का जवायचा पसंत नाही मीच मध्यस्थी आहो. त्याच्यानं तसंही चालत नाही. तो मामाचं तर काही मामा नाही सगळे म्हटलं असतं की मामाच्या पसंत नाही हे चालत नाही. पुराला मामाही नाही तर त्याच्यानं मग पुढे गेल्यावर संबंध मोडायला जरा कठीण जाईल ना. पसंती आता सगळी परिस्थिती तुला माहितच आहे. पुरीच्या वडिलाची परिस्थिती साधारणच आहे. साधारण म्हणजे अत्यंत साधारण. आणि पोरगी तुझ्या पाहिली जाता काही बाकी राहिलं नाही. एकुलती एकच आहे काही नाही माग पुढे नाही काही बहीण नाही भाऊ नाही कोण नाही एकच पोरगी आहे. त्याच्यानं आता विचार कर एका पुरी एक दिवस थांबशील तर असं काय कार्य तत्पर थोडी आजच सांगा लागते कसं काय सांगा लागते. पण एकदा कसं नेम घेतला तर मग जसं नाही म्हणून साजरं लागणार नाही पुढे गेल्यावर मग जसं नाही पक्का विचार आहे ना सांगू बाबाला नेमाचा. हो सांगा त्यात काय आहे हो सांगा चांगली आहे पोरगी पोरगी चांगली आहे. हाईले का मला माती खायत दिसते. भेरक्या डोळ्याची पोरगी आहे ना म्हणते चांगली आहे. म्या म्हणले पसंत करणार नाही काही अक्कल नाही वाटते काले काही येऊ द्याच म्हणते येऊ द्या म्हणते. बराबर आहे 35 वर्षाचं झालं कोणी पोरगी नाही देऊन राहिलं. ये ना हो म्हणलं नाही म्हणलं तर येले तर वाटीन की होऊ द्या
जाऊ दे बापा, होऊ द्या. शुभमंगल सावधान.